नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा देवळामध्ये आलेला असतो आणि तो घंटा वाजून त्याच्या हातातून रक्त निघत असते आणि तेवढ्यात तेथे जानकी येते. जानकी ऋषिकेशला समजावत असते की ऋषिकेश, आपल्याला असे हातावर हात ठेवून नाही चालणार. आपल्याला आईंचं मन जिंकण्यासाठी परत काहीतरी आणि त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी करावे लागणार. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ऋषिकेश, मला माहिती आहे की कधी कधी देव सुद्धा आपली चेष्टा करत असतो, परीक्षा घेतो आपली, पण संकटातून बाहेर पडण्यासाठी वाट मात्र तोच दाखवत असतो. तशीच एक वाट आणि एक मार्ग देवीने आपल्याला दाखवला. एक आई तुमच्यावर रागवली, परंतु दुसऱ्या आईचा आशीर्वाद मात्र तुमच्या पाठीशी आहे. तेव्हा ऋषिकेश विचारतो की म्हणजे काय, तर लगेच जानकी आपल्या पदरामध्ये जे तिला हिम्मत काकांनी कडं दिलेलं असतं ते कडं ती ऋषिकेशला दाखवते. जानकी रडतच ते कडं दाखवत म्हणते की हिम्मत काका मला भेटले होते, त्यांनीच मला सांगितले की पार्वती आईंनी त्यांच्या मुलासाठी हा आशीर्वाद जपून ठेवला होता आणि जेव्हा त्यांनी त्यांना असे सांगितले होते की जेव्हा माझ्या मुलाला हे सत्य कळेल तेव्हा तिचा हा आशीर्वाद त्याच्याकडे सुपूर्त करायचा. पार्वती आईंची ही शेवटची आठवण आहे आणि त्यांनी तुमच्याकडे ही सुपूर्त केली. मला पूर्णपणे खात्री आहे की ऋषिकेश, पार्वती आईंच्या या आशीर्वादाने सुमित्रा आई नक्की तुम्हाला माफ करतील. तेव्हा मात्र ऋषिकेश ते कडं आपल्या हातात घेतो आणि त्या कड्याकडे बघून त्याच्या डोळ्यात खूप पाणी येते आणि त्याला आनंद सुद्धा होतो की जानकीने हे सर्व सांगितल्यानंतर. तेव्हा ऋषिकेश आपल्या हाताला लागलेले असते तरी सुद्धा ते कडं घाईने आपल्या हातात घालतो. जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, काय करतात, तुमच्या हाताला ऑलरेडी लागलेले आहे, मग तुम्ही कशाला कडं हातात घालतात. ऋषिकेशने अगदी खुशून ते कडं आपल्या हातात घातलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जाऊयात. जानकी म्हणते की नाही, एका आईच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना केली, मग दुसऱ्या आईला उदंड आयुष्य मिळावं यासाठी आपल्याला अभिषेक करायचा. ऋषिकेश, सुमित्रा आईंचा 60वा वाढदिवस आहे, त्यासाठी मी देवीला अभिषेक करण्याचे ठरवले होते आणि आज मात्र आपण देवळात आहे, मग अभिषेक न करता कसे जायचे. त्याला मी गुरुजींना सांगते पूजेची तयारी करण्यासाठी. कडं पाहून ऋषिकेशला तर खूप आनंद झालेला असतो आणि तो आपल्या हाताकडेच बघत असतो. त्यानंतर इकडे सारंग हा आपल्या कंपनीत आलेला असतो. मॅनेजर ती फाईल चेक करतात आणि सारंग साहेब, या तर सयाजीरावांचे नाव आहे, हे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा सारंग म्हणतो की हो मला माहिती आहे. तेव्हा मॅनेजर विचारतात की हे सर्व ऋषिकेश सरांना माहिती आहे का. तेव्हा सारंग म्हणतो की नाही, कारण तो घरी नव्हता आणि त्याने फोन सुद्धा घरी ठेवलेला होता आणि तुम्हीच म्हटले होते की आपल्याला खूप घाई आहे, ही फाईल लगेच मीटिंग मध्ये सबमिट करायची म्हणून. तेव्हा सावंत मॅनेजर म्हणतात की सॉरी अहो सारंग साहेब, त्यांच्या परवानगीशिवाय आपण ही फाईल पुढे नाही देऊ शकत, कारण ऋषिकेश साहेबांनी सयाजीरावांचे नाव या सल्लागार समितीमध्ये कधी पुढे दिलेले नाही. तेव्हा सारंग म्हणतो की पण ते नाव मी टाकले आणि हा माझा निर्णय आहे आणि तसे करण्याची परवानगी मला माझ्या आईने दिली. तुम्हाला तर माहितीच असेल की माझी आई या कंपनीची मालकीन आहे, मग ती काही चुकीचं होऊन देईल का. तेव्हा मॅनेजर म्हणतात की हो सर कळते मला, पण. तेव्हा सारंग म्हणतो की पण नाही, बिन नाही, आपल्याला ते बाजार समितीत जावे लागेल, उशीर होईल, चला तुम्ही माझ्या सोबत लगेच. त्यानंतर इकडे गुरुजी हे अभिषेकच्या पूजेला सुरुवात करतात आणि जानकी ऋषिकेश आहे पूजासाठी बसलेले असतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सुमित्राच्या रूम मध्ये असते आणि सुमित्राचे पाय चेपत असते की आई बघतच राहा की आज सारंग कसे कमाल करतात ते, असे म्हणते आणि बायको म्हणून माझी पूर्ण खात्री आहे की ते ऋषिकेश दादांच्या एक पाऊल पुढे जाते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण शेवटी तो ऋषिकेशच्या हाताखालीच तयार झाला, हे मात्र विसरू नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आई बरोबर आहे तुमचे, तुम्ही खरंच किती मोठ्या मनाच्या आहात हो. इतके सर्व होऊन सुद्धा ऋषिकेश दादाबद्दल चांगलेच बोलतात, म्हणजे ही गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे बर का. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं कसे असते की जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, मुलगा म्हणून तो नापास झाला असेल परंतु बिझनेसच्या बाबतीत ऋषिकेश अव्वल आहे, हे मात्र तितकेच खरं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आई, पण तुम्ही काळजी करू नका, सारंग सुद्धा मस्त बिझनेस सांभाळते आणि ते त्यांच्या रक्तात तर आहेच, परंतु बाकी मुलगा म्हणून सुद्धा ते ज्या जखमा आहे ना तुम्हाला ऋषिकेश दादाने दिलेल्या, त्या सुद्धा भरून काढते अगदी व्यवस्थितरित्या. तेव्हा सुमित्राला आणखीन वाईट वाटते आणि लगेच ती ऐश्वर्याचा हात आपल्या हातामध्ये प्रेमाने घेते. त्यानंतर इकडे अभिषेक हा पूर्ण होत असतो आणि ऋषिकेश नमस्कार करतो की देवी आई माझ्या आईला उदंड आयुष्य दे, तिला सर्व सुख मिळून दे, एक मुलगा म्हणून तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा देवी आई मला तू बळ दे. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र सुमित्राचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते आणि पाय दाबण्याचे नाटक करून म्हणते की आई अहो लहान तोंडी मोठा घास घेऊ का, म्हणजे मला असे वाटते की मला जसे प्रोत्साहन मिळाले म्हणून मी रणदिव्यांच्या रीती
हाती शिकू शकले, तसेच सारंगला सुद्धा प्रोत्साहन मिळायला हवे. म्हणजे जानकी वहिनी सोबत तुम्ही मला सुद्धा मान दिलात, तसेच आपल्या कंपनीत सुद्धा सारंगला आपला तो मान अधिकार मिळायला तर हवाच. म्हणजे ऋषिकेश दादांसारखाच त्यांना समान वाटा, समान हिस्सा असे सर्व मिळायला तर हवेच. आई मला असे वाटते, मग तुम्हाला काय वाटते? तेव्हा सुमित्रा विचार करत असते आणि त्यानंतर इकडे जानकी ही देवीला हळदी कुंकू लावते आणि ऋषिकेशकडे बघत ती देवी आईला नमस्कार करून म्हणते की माझ्या घरावर जे काही संकट आलेले आहे त्या संकटाला तोंड देण्यासाठी देवी आई तूच मला मदत कर. आणि देवाला मनोभावाने नमस्कार करून अभिषेक पूर्ण होतो आणि ती ऋषिकेशच्या हाताला धरून त्याला घरी घेऊन येते. तेव्हा दोघे दरवाजात येतात आणि ऋषिकेश बेल वाजवायला घेणार म्हणजे दरवाजा उघडण्यासाठी, तोच लगेच त्याला जे सुमित्राचे बोलणे आठवते की तिने ऋषिकेशला असे म्हटलेले असते की आज ऋषिकेशने मला दाखवून दिले की मी त्याची सावत्र आई आहे. ते त्याला आठवते आणि लगेच तो थांबतो आणि परत मागे फिरतो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश काय झाले? तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की अगं जानकी, आई नक्की माझ्याशी बोलेल ना? माझा राग तर निवळला, पण आईचा राग शांत तर झाला असेल ना? जानकी म्हणते की का होणार नाही, त्या तुमच्या आई आहेत. जसा तुमचा जीव त्यांच्यासाठी कासावीस होतो तशीच त्यांच्या मनाला सुद्धा हुरहुर लागलेली असणार. तुम्हाला एक सांगते की आईचा राग तिच्या लेकरासाठी बर्फासारखा असतो, लगेच तो वितळतो. मग मी तुम्हाला सांगते की आईंचा राग केव्हाचा वितळला सुद्धा असेल. तुम्ही आतमध्ये चला. तर तेव्हा ऋषिकेश हा बेल वाजवायला घेतो तर जानकी पुन्हा त्याला प्रोत्साहित करते. तेव्हा ऋषिकेश बेल वाजवतो तर सुमित्रा ही दरवाजा उघडते आणि ऋषिकेश जानकीला बघून तिला पुन्हा राग येतो आणि लगेच ती आपले तोंड ओळून रागानेच आतमध्ये जायला निघते. तेव्हा जानकी समोर समजवायला येणार तोच लगेच ऋषिकेश धावतच येतो. आई असे म्हणतो. तेव्हा सुमित्रा लगेच थांबते. सुमित्रा म्हणते की काय? तर ऋषिकेश म्हणतो की आई देवळात गेलो होतो, तुझ्यासाठी अभिषेक केला, मग त्याचा प्रसाद तरी घे. तेव्हा ऋषिकेश आपल्या हाताने प्रसाद द्यायला लागतो तर सुमित्रा प्रसाद घेणार तोच ऋषिकेशच्या हाताला जे घंटी वाजून लागलेले असते तर ते समोर तिला कापड बांधलेले दिसते. सुमित्राला तर धक्काच बसतो. सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते आणि ती ऋषिकेशचा हात हातामध्ये घेऊन विचारते की अरे ऋषिकेश, अरे तुझ्या हाताला काय झाले? हे हातातून किती रक्त आले, कसे लागले आणि काय लागले, कुठे लागले असे काळजीने विचारत असते की अगं जानकी कुठे लागले? तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्हाला जो त्रास झाला तो त्रास ऋषिकेशला सहन झाला नाही म्हणून त्यांनी स्वतःला असा त्रास करून घेतला. तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि तो सुमित्राला म्हणतो की आई आमच्याकडून खरंच खूप मोठी चुकी झाली. पार्वती आईंच्या श्राद्धाबद्दल तुला आम्ही सांगायला हवे होते आणि विश्वास ठेव आई, दिवसभर आम्ही त्याच गिल्टमध्ये होतो. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात खूप पाणी येते. आपला पदर घेऊन ती त्या हाताचे रक्त पुसते. तेव्हा ऋषिकेश सुमित्राला म्हणत असतो की आई यापुढे असे नाही होणार ग, यापुढे मी तुला कधीच दुखवणार नाही, प्लीज मला माफ कर, सॉरी आई. तेव्हा सुमित्रा रडत म्हणते की पुन्हा जर तू जर असा स्वतःला त्रास करून घेतला तर मी सुद्धा तुझ्यासारखीच वागेल, हे लक्षात ठेव. तेव्हा ऋषिकेश आणि सुमित्रा आपल्या एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडू लागतात. तेव्हा जानकीला थोडंसं बरं वाटतं कारण दोघांनी एकमेकांना माफ केलेले असते. ऋषिकेश म्हणतो की आई तू मला माफ केलेस ना? तेव्हा सुमित्रा ही डोळे भरून ऋषिकेशला म्हणते की हो रे बाळा. सुमित्रा ऋषिकेशच्या मिठीत येऊन खूप रडत असते आणि जानकीच्या डोळ्यातून सुद्धा आनंद अश्रू येतात. परंतु हे तर बेल वाजवताना ऋषिकेशने पाहिलेले एक स्वप्न होते. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश अहो काय झाले, बेल वाजवा. तेव्हा ऋषिकेश भानावर येतो आणि आई म्हणतो. जानकी विचारते की आई काय? ऋषिकेश पुन्हा तेथे उभा राहतो आणि खूप असा स्तब्ध झालेला असतो. जानकी म्हणते की ऋषिकेश अहो काय झाले, तुम्ही इतके ट्रेस का वागता? तेव्हा ऋषिकेश मनात म्हणतो की देवा जे स्वप्न पाहिले तेच खरं होऊन दे. जानकी विचारत असते की ऋषिकेश अहो आतमध्ये चला, तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा जानकी पुढे येते आणि तिच्या स्वतःच्या हाताने बेल वाजवते आणि त्याच वेळी सुमित्रा दरवाजा उघडते आणि रागाने ती आतमध्ये जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई, आणि तो आईला म्हणतो की आई अगं मी देवळात गेलो होतो, तेथे तुझ्यासाठी अभिषेक केला. तेव्हा सुमित्रा रागानेच म्हणते की मग काय? तर ऋषिकेश प्रसाद जो आणलेला असतो तर तो पुढे करतो आणि आई तुझ्यासाठी प्रसाद आणला असे म्हणतो. अगं आई प्रसादाला सुद्धा तू नाही म्हणू नकोस. तेव्हा ती प्रसादाकडे सुद्धा पाहत नाही, आपल्या हातात प्रसाद घेते आणि डायरेक्ट रागानेच आपल्या रूम मध्ये निघून जाते. ऋषिकेशच्या हाताला इतके लागलेले आहे याकडे सुद्धा तिचे लक्ष जात नाही. तेव्हा ऋषिकेश आणि जानकीला खूप वाईट वाटते. तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यातून पाणी येते आणि त्याच वेळी जानकी पुढे येते आणि आपला हात पुढे करून
ऋषिकेशच्या डोळ्यातील पाणी आपल्या तळहातावर घेते, एका हाताने मूठ दाबते आणि दुसऱ्या हाताने ऋषिकेशच्या दुसऱ्या डोळ्यातील पाणी पुसते. ऋषिकेश जानकीला म्हणतो की आईचा राग इतक्या टोकाला पोहोचेल, तिने माझ्या हाताची जखम सुद्धा पाहिली नाही. जानकीच्या डोळ्यात तर पाणी आलेलेच असते, तरी सुद्धा ती ऋषिकेशला म्हणते की आपल्या आईंचा राग आहे तो आई आहे त्या, हळूहळू त्यांचा राग कमी होईल, पण तुम्ही मात्र इतके मनाला लावून घेऊ नका. म्हणून जानकी ही ऋषिकेशला आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र आपल्या सायाजी वडिलांबरोबर बोलत असते. अगं तू तुझ्या नवऱ्याच्या तोंडाला जे काही पानं पुसलीस आणि सल्लागार समितीत जे काही माझं नाव टाकले, आता बघ की मी काय काय करतो ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा, तुम्ही काय काय करू शकता हे मला माहिती आहे, मला पूर्ण गॅरंटी आहे, म्हणूनच हा डाव टाकला होता. डॅडा, आता मी माझा डाव टाकला, मी माझी बाजू खेळले, परंतु आता मात्र तुमची वेळ आहे. काही करा पण त्या ऋषिकेश जानकीची इतकी जिरवा, त्यांना कुठेच तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. तेव्हा सायाशी अगदी हसून म्हणतो की अगं पोरी, तू काही काळजी करू नकोस, काय होते ते बघतच राहा, तू फक्त आता आईश कर. तेव्हा ऐश्वर्या खुशून म्हणते की एस डॅडा आणि फोन ठेवते. त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेशला रूम मध्ये घेऊन येते आणि त्याच्या हाताला मलमपट्टी वगैरे करत असते, परंतु ऋषिकेशचे मात्र तिकडे लक्ष नसते. त्याला आईला जो प्रसाद त्याने दिला ते क्षण आठवत असतात. तेव्हा जानकी ऋषिकेशला विचारत असते की ऋषिकेश, अहो तुम्हाला बरं वाटते का आता? तेव्हा ऋषिकेश उठतो आणि मला तेव्हाच बरं वाटेल की जेव्हा आई माझ्याशी व्यवस्थित बोलेन तेव्हा. तेव्हा जानकी म्हणते की अहो तुम्ही काळजी करू नका, आई नक्की समजून घेतील. एकतर तुम्ही सकाळपासून सुद्धा काही खाल्लेले नाही, थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. आणि तेवढ्यात जानकी ऋषिकेशच्या मोबाईलवर जो फोन आलेला असतो देशमुखांचा त्याकडे लक्ष जाते आणि ती लगेच ऋषिकेशला म्हणते की अहो सकाळपासून 10 वेळेस सुद्धा त्यांचे बरेच मिस कॉल येऊन गेलेत आणि आता सुद्धा त्यांचाच कॉल येतोय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की फोन उचल. तेव्हा लगेच जानकी फोन घेते तर लगेच देशमुख साहेब म्हणतात की बरं झालं वहिनी तुम्ही फोन घेतला, सर आहेत का आसपास? तर जानकी म्हणते की हो आहेत ना. तेव्हा देशमुख साहेब सांगतात की लवकर त्यांना तुम्ही फोन द्या, महत्वाचे त्यांच्याशी बोलायचे. तर जानकी लगेच ऋषिकेशच्या हातात मोबाईल देते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बोला साहेब. तर देशमुख साहेब म्हणतात की केव्हापासून मी तुमचा फोन ट्राय करतो, एकतर खूप गोंधळ होऊन बसला. ऋषिकेश म्हणतो की काय झाले? अहो माझा फोन सायलेंटवर होता. तेव्हा जे काही घडले तो सर्व प्रकार ते ऋषिकेशला सांगतात. ते ऐकून तर ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय सांगतात? देशमुख साहेब सांगू लागतात की हो, आणि हे सर्व भाव ऐकून सुद्धा शेतकरी खूप चिडलेत, प्रकरण खूप हाताबाहेर गेले, त्यामुळे प्लीज तुम्ही येथे या, मला काय करू काही समजत नाही. तर ऋषिकेश म्हणतो की देशमुख साहेब प्लीज तुम्ही शांत व्हा, मी काहीतरी करतो. तर फोन ठेवल्यानंतर जानकी विचारते की अहो ऋषिकेश काय झाले? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थांब, अगोदर मला सारंगशी बोलून दे. तेव्हा जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी घरात नाही, सांगा काय झाले? तेव्हा ऋषिकेशला खूप राग आलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, अगं आज सल्लागार समितीची लिस्ट पुढे द्यायची होती आणि सारंगने माझ्या संमतीशिवाय ती लिस्ट तर पुढे दिलीच, परंतु त्याशिवाय त्याने सल्लागार समितीमध्ये सयाजीरावांचे नाव सुद्धा त्यात ऍड केले. सगळा गोंधळ उडाला आणि सयाजीराव वाटेल तसे त्यांच्या मनाचे भाव शेतकऱ्यांवर लावतात आणि असा जास्तीचा भाव लावलेला माल कोण विकत घेणार आहे? सगळा माल पडून सडून जाईन जानकी. तर जानकीला सुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेशला तर खूप टेन्शन येते की धान्याचं शेतकऱ्यांचं खूप नुकसान होईल आणि जानकी आता नेमकं काय करायचे तेच कळत नाही. म्हणून ऋषिकेशला इतके टेन्शन येते आणि रागाच्या भरात तो आपला हात पुन्हा बेडवर हाणून घेतो. तर त्याच्या एकतर हाताला अगोदर लागलेले असते. जानकी म्हणते की अहो काय काय करतात तुम्ही, हे खाली बसा अगोदर निवांत. ऋषिकेशला तर खूप वेदना होत असतात. जानकी घाईने ऋषिकेशला पाणी आणण्यासाठी बाहेर येते. तेव्हा ऐश्वर्या मात्र किचन मध्ये मस्त काहीतरी करत असते. तेव्हा जानकी रागाने विचारते की काय ग, काय करतेस इथे? तरी सुद्धा ऐश्वर्या लक्षात येत नाही, कारण तिने आपल्या कानामध्ये हेडफोन घातलेले असतात. तर जानकी रागानेच तिच्या हाताला धरते आणि काय ग काय करतेस इथे पुन्हा विचारते. तेव्हा ऐश्वर्या आपल्या कानातील काढते आणि मी टेबल टेनिस खेळते, खेळणार का तुम्ही असे विचारते. आणि काय वहिनी तुम्ही नेहमी अशाच का बोलत असतात माझ्याशी? एकतर अगोदर तुम्ही मला किचन मध्ये येऊनच दिले नाही आणि आता हे किचन माझ्या तालावर नाचेल, मग मी सुद्धा तुम्हाला किचनच्या आत्ता बाहेर काढू शकते. म्हणून ती जानकीच्या हाताला धरायला लागणार तोच लगेच जानकी तिच्या हाताला धरते आणि बाजूला लोटते आणि तिच्या हातातील ती सुरी घेऊन म्हणते की अगं तुमच्या शब्दांनी लोकांचे तोंड कडू पडते, एवढंच पुरेसं आहे, किचन मध्ये यायची तुला गरज तर नाही. यावर अगोदर आपलं बोलणं तर झालेलं
आहेच आणि तेवढ्यात सुमित्रा तेथे येत असते. ऐश्वर्याला ते समजते तर लगेच ती नाटक करत म्हणते की वहिनी अहो असे काय करतात, मला सुद्धा किचन मध्ये येऊन द्यात. तर जानकी म्हणते की अगं त्याची गरज नाही, तू बाहेर हो. ऐश्वर्या मी तुला सांगते ना बाहेर हो. म्हणून ती ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला बाहेर लोटणार तोच लगेच तेथे सुमित्रा येते आणि सुमित्रा लगेच ऐश्वर्याला धरते. तेथे पुन्हा सुमित्राचा गैरसमज होतो. सुमित्राला जानकीचा राग येतो. ती जानकीला म्हणते की जानकी अगं काय हे, तू सरळ ऐश्वर्याला किचनच्या बाहेर जाण्यासाठी सांगते. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्हाला माहिती नाही. तर सुमित्रा म्हणते की अच्छा म्हणजे मला माहिती नाही आणि सगळे कळतं हे फक्त तुला आणि तुझ्या नवऱ्यालाच का? अगं मी सुद्धा हे सर्व बघते, मला सुद्धा सर्व काही कळते. माझ्या नावाने तुम्ही अभिषेक केला म्हणून वाटेल तसे वागायला आणि करायला तुम्हाला परवानगी मिळते का? अगं ही तर तुझी धाकटी जाऊ आहे आणि हिला सांभाळून घ्यायचे सोडून तू तर हिला बाहेर लोटतेस. ऐश्वर्या तुला हवे तसे वागत नाही म्हणून गेल्या काही दिवसांनी तुझा जळफळाट झालाय हे मी माझ्या डोळ्यांनी बघते. अगं जानकी आजपर्यंत तुझे हे रूप मी कधीही बघितलेले नव्हतं. तेव्हा जानकी म्हणते की आई गैरसमज करून घेऊ नका असे नाही. तेव्हा सुमित्रा रागवते की काय ग मग कसे आहे, अजून सुद्धा तू खोटं बोलते. अगं आता मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, तू तर हिला हाताला धरून बाहेर काढत होतीस. एक काम कर तूच इथून बाहेर हो. अगं ही स्वतःच्या आवडीने काहीतरी करायला जाते मग करून दे ना तिला आणि जर कुठे आडली तर ती मला विचारेल. आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या चल तू किचन मध्ये कर तुला जे करायचे ते. तेव्हा ऐश्वर्या रडण्याचे नाटक करते. आई पण अहो वहिनी. तर सुमित्रा म्हणते की मी तुला जा म्हणते आणि तुला हवं तसा तू स्वयंपाक कर. आणि जानकीकडे रागाने बघत म्हणते की कोण अडवते बघतेस मी. तेव्हा ऐश्वर्याला तर खूप मनासारखीच होत असते आणि हातात पुन्हा सुरी घेऊन सुमित्रा तेथून निघून गेल्यानंतर जानकीला मोठ्या तालात म्हणते अगं जानकी तुला तर अजून माझा पॅटर्न व्यवस्थित कळलेलाच नाही. आणि परत रडण्याचे नाटक करून ती लगेच सुमित्राच्या रूम मध्ये येते आणि आई आई इतका वाईट स्वयंपाक करते का मी मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या काय झाले आणि कोण म्हटले की तुला तू इतका वाईट स्वयंपाक करते. ऐश्वर्या लगेच म्हणते की अहो आई जानकी वहिनी मला कुठल्याच गोष्टीला हात लावून देत नाही आणि किचन मध्ये तर शिरून सुद्धा देत नाही. अहो मी तुमच्यासाठी आणि सारंगसाठी काहीतरी बनवायला गेले तर त्यांनी मला किचन मधून सरळ सरळ बाहेर काढले. त्यामुळे आता बास झाले, मला इथे नाही राहायचे. आई मी सुधारेल अशी कल्पना त्यांनी केलीच नव्हती म्हणून त्यांना माझ्या चांगल्या वागण्याचा खरंच खूप त्रास होतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की छे छे असे काही या घरात चालणार नाही, तू बिंदास्त स्वयंपाक घरात जा आणि स्वयंपाकघरात काम कर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई पण अहो जानकी वहिनी. तर सुमित्रा म्हणते की अगं मी सांगते तुला जा म्हणून. तेव्हा ऐश्वर्याने हे सर्व प्लॅनिंग अगोदरच करून ठेवलेले असते आणि मगच ती किचन मध्ये आलेली असते आणि हे कसे केले हे सर्व ती जानकीला सांगते आणि जानकीला मुद्दाम ती छे छे असे करत असते. आई सुद्धा किती निष्पाप आहेत ना, काही कळत नाही त्यांना सुद्धा. दोन इमोशनल शब्द टाकली आणि प्रेमाने वागले तर सर्व काही अगदी होत आणि लगेच माझ्या बाजूने झालेच सुद्धा. तेव्हा जानकी म्हणते की तू हे सर्व. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो यासाठीच करते, तू जो काही विचार करते ना तो अगदी परफेक्ट आहे. अगं मी तुला चॅलेंज दिले की महिनाभराच्या आत मी तुला या घराच्या बाहेर काढेन, तेच करते, त्याचीच ही सर्व तयारी सुरू आहे आणि आता फक्त 5च दिवस उरलेले आहेत. वाव. आणि आधी बघ तुझ्या हातातून विश्वास गेला, नंतर नाणं गेली, आई पण गेली आणि आता तर किचन सुद्धा गेली. मग आता बघतच राहा की हळूहळू मी तुझ्याकडून काय काय हिसकावून घेते ते. आणि चल आता मला काम करायचे डिस्टर्ब मात्र करू नकोस. आणि पुन्हा आपल्या कानात ते हेडफोन घालते. तेव्हा जानकीला तर खूपच राग येतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सारंग हा घरी असतो तर ऋषिकेश धावतच सारंग करत येतो. तेव्हा सारंग बाहेर येतो आणि दादा काय झाले असे विचारतो. तेव्हा ऋषिकेश रागाने विचारतो की सारंग नको तेथे डोकं चालवण्यासाठी तुला कोणी सांगितले होते, जी लिस्ट मी सबमिट केली नव्हती तीच लिस्ट तू पुढे घेऊन गेला, इतका मोठा निर्णय तू कुणाला विचारून घेतलास, तुला तो हक्क कोणी दिला. तर लगेच सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते की हो हा तो हक्क मी दिला माझ्या मुलाला. ते ऐकून तर जानकी आणि ऋषिकेशला तर खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा पुढे येऊन म्हणते की ऋषिकेश माझ्या मुलावर पुन्हा आवाज चढून बोलायचे नाही. तेव्हा ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होते आणि ती जानकीला म्हणते की काय कसा वाटला मी नवीन केलेला सारंग. तेव्हा जानकी तर हा सर्व ऐश्वर्याचा प्लॅन आहे हे तिच्या लक्षात येते आणि ती ऐश्वर्याकडे एकटक पाहतच असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.